संघ इथे उपस्थित झालाय. तर भावेश गायकवाड पहिला षटक घेऊन आला. स्ट्रायकिंग एंडला तो पीडी प्रज्योत देशमुख आणि त्याच्या साथीला तो तेजस देशमुख. हा तेजस राऊत. हो पहिला चेंडू भावेश गायकवाडचा वेगवान उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. पंच इथे निर्धाव चेंडू मात्र इथे टाकतात. कानूर बॉयज कानूर विरोधात शिवशक्ती कडाव. विद्यमान सामना एक कर्जतचा संघ आहे तर दुसरा अगदी आपण पाहतोय वांगणी बदलापूर परिसरातील. 38 डिफेंड करायचे शिवशक्ती कडाव संघाला. भावेश गायकवाड मात्र पहिल्या षटक इथे टाकतोय. हो फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. गॅप मोठी आहे. स्क्वेअर लेगला बॉल सीमा रेषा पार. प्रज्योतच्या बॅट मधून चौकार. तर दुपारचं सत्र चालू आहे. आमचे डीजे मास्टर हे जरा भोजनाला गेले. डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक. प्रज्योतचा षटकार 6 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये षटकार चौकार. प्रज्योतच्या बॅट मधून धावा झाल्या त्या 10. जे हनुमान जोवेली संघ आपण आला असाल तर त्वरित संपर्क साधा आयोजकांशी, कारण जे हनुमान डवळेपाडा संघ इथे उपस्थित झालाय. काही घातक फलंदाजी करतोय सध्याच्या घडीला फलंदाज प्रज्योत देशमुख. दहा धावा. अपील जोरदार केली परंतु नाही. भावेश गायकवाडने ते कमबॅक केलं. निर्धाव चेंडू. 38 धावा इथे डिफेंड करायचे. बॅटची कडा घेऊन मागे चाललाय चेंडू. विशाल तिथे चेंडू अडवतोय. एक धाव नक्कीच मिळेल. कान्होर बॉयज संघ 11 धावा सध्या. 38 चा पाठलाग करायचे त्यांना शिवशक्ती कडाव संघाच्या विरोधात. जे हनुमान जोवेली संघ आपण उपस्थित होत असाल तर आपण लवकरात लवकर आयोजकांशी संपर्क साधावा, जेणेकरून मॅच आपण लगेचच टॉस करू आणि मॅचला सुरुवात होईल. कारण आज थांबून चालणार नाही. महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. वादळ क्रिकेट संघ नसरापूर फायनलला पोहोचलाय. तो गणेगाव चिंचवली हा संघ त्याने पराभूत केलं भरोसे संघाला. हो चांगला झेल. मनीष मिनमिनेने झेल पकडलाय. तेजस राऊत होईल बाद. पहिला धक्का दिला भावेश गायकवाडने. धावा आहेत त्या 11. 11 वरती 1. तर ढवळेपाडा टीमला विनंती आहे कॅप्टनला की आपण आयोजकांशी संपर्क साधा त्वरित कमेंट बॉक्स मध्ये.
चला कडाव टीम सामना चालू करा. पहिल्या ओव्हर मध्ये 11 एक विकेट मात्र घेतले ती 22 गायकवाडने. पहिलं षटक मात्र इथे समाप्त झालंय. बॉलिंग साठी आलाय तो विक्रांत. विक्रांत आला दुसऱ्या षटकात, परंतु स्ट्रायकिंग एंडला येतो प्रज्योत देशमुख. हो, वेगवान चेंडू विक्रांतचा. पाच सडपातळ बांध्याचा गोलंदाज आहे, परंतु वेग पाक येते विक्रांतकडे. असं वाटते तुम्हाला पहिल्या षटकामध्ये 22च्या विरोधात धावा आल्या म्हणजे हा सामना खुला झाला, परंतु तसं नाहीये. कडाव संघ जिद्दीनं संघर्षानं खेळणारा हा संघ आहे. शिवशक्ती चषक ही देखील स्पर्धा मागील 3 ते 4 वर्षामध्ये झालेली नाहीये. नाईट स्पर्धा, तोबा गर्दी, प्रचंड गर्दी. आणि खेक निर्धाव. जेवढे डॉट बॉल तेवढं कान्होरचं टेन्शन वाढेल. 11 वरती 1 दुसरं षटक विक्रांत उंबरकर. स्क्वेअर लेग, मिड विकेट, त्याचबरोबर वाईडिश लॉंग ऑन. एक थर्डमॅनला आहे, त्या बरोबरीने एक डीप कव्हरला फिल्डर सेट आहे. मिड ऑफ आतमध्ये एक्स्ट्रा कव्हर, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये शॉट, थर्डमॅन शॉट, फाईन लेग. विक्रांत हो, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॉल पोहोचलाय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक फील्ड करतोय, फेक करेल, एकच धाव. हे विसरून चालणार नाही कानूर संघाला. जेव्हा ते चांदईच्या विरोधात खेळत होते, डावा डिफेंड करत असताना तिसरं षटक अंकितने फक्त 3 धावा दिल्या होत्या. म्हणजे जेव्हा स्कोर थांबतो तेव्हा दबाव तयार होतो. तर तसा एखादं षटक जर का कडाव टीम कडून आलं तर दबाव वाढेल कानूर संघावर. स्कोर झालाय तो 12. 38चं टार्गेट आहे. हो, बॉल हवेत, बरोबर फिल्डर तिथे लावलाय कडाव टीमने. याला म्हणतात प्लॅनिंग. प्लॅनिंगने आउट केले ते अक्षय देशमुखला. मोठा धक्का कानूर बॉयज टीमला. मिड ऑफ आतमध्ये घेऊन डीप कव्हरला एक फिल्डर लावला होता तो विक्रांतने अक्षयसाठी, आणि तिथे अक्षय फसला. दुसरा धक्का कानूर संघाला. आता नवीन फलंदाज अंकित राऊत आय थिंक मैदानात दाखल होईल. जानमान जोवेली संघ आणि जानमान डवळेपाडा इथे उपस्थित आहे. जोवेली संघाची आपण वाट पाहतोय. थोड्याच वेळात ते देखील इथे उपस्थित होतील. त्या अगोदर शिवशक्ती कडाव, अभिज्ञा नार्विका 11 शिवशक्ती कडाव, रोहितजी पालकर आणि त्याचबरोबर अनिकेत देवघरे यांनी पुरस्कृत केलेला संघ. दुसऱ्या बाजूला कानूर बॉयज. अक्षय बाद. मोठा धक्का कानूर संघाला देण्याचे यश मिळाले ते विक्रांतला. पाक कुशल मैदानात असताना 2 नवीन गोलंदाज, याला म्हणतात नवीन प्लेयर्सला संधी देणं, जे बऱ्याच संघांनी कर्जतच्या केले नाही. म्हणून नामवंत संघ कर्जतचे आता सध्या क्रिकेटच्या मैदानातही उतरत नाहीये. परंतु काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे की नवीन संघ नवीन प्लेयर्सला संधी दिली, परंतु ते खेळलेच नाहीत. याच टीमचा यंगस्टर नितू माळी सध्या ISPL खेळतोय. हो, इम्प्रोवायझिंग स्ट्रोक खेळायचं होतं अंकित राऊतला. हा चेंडू निर्धाव टाकलाय विक्रांत उंबरकरने. 4 चेंडूंमध्ये 5 चेंडूमध्ये फक्त एकच धाव दिले विक्रांतने. पहिल्या ओव्हरमध्ये 11 होत्या. फटका फसला. अभि देवघरे सहज झेल घेतोय. विक्रांत उंबरकरने हा सामना फिरवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11. या ओव्हरमध्ये विक्रांत उंबरकरने फक्त एकच धाव दिली आणि विकेट घेतल्या त्या 2 ओव्हर धावा झाल्या त्या 12 कानूर बॉयज टीमच्या. आणि आता 12 बॉल त्यांना धावा करायचे त्या 26. शर्यतींचा आवाज येतो युट्यूबला. कुठे? मोहो पनवेल, म्हणजे ते वाकडीच्या बाजूचं गाव. एकच धाव दिली विक्रांत उंबरकरने. याला म्हणतात यंग टॅलेंट. अभि देवघरेने शेवटच्या चेंडूवरती झेल टिपला.
परंतु जोपर्यंत प्रज्योत आहे मैदानात तोपर्यंत थोडं टेन्शन नक्कीच असेल. नकुल आता मैदानात दाखल होतं. नकुल राऊत, ओमकार शिंदे यांनी पुरस्कृत केलेल्या जर्सीज सध्या शिवशक्ती कडाव संघाने परिधान केल्या. याच गावचे कडावचे ओमकारजी शिंदे आणि दुसऱ्या बाजूला अजिंक्यजी एकनाथ सैलार साहेब यांनी पुरस्कृत केलेला ग्रीन जर्सी मध्ये खेळतोय तो कानोर संघ. 12 बॉल 26 करायचे. सामना अजूनही दोलायमान आहे, परंतु बॉलिंग साठी आलाय तो कौशल गुरव. समोर प्रज्योत. या मॅच मधील सर्वात मोठा अडथळा कुशलच्या समोर आहे. हा सामना जिंकायचे कानोर टीमला तर पीडीला चांगली बॅटिंग करावी लागेल. पहिलाच बॉल ऑप्शनच्या बराच बाहेर. पंच इथे व्हाईट बॉल घोषित करतायत. नितेश भोईर सध्या पंचांचं कामगिरी. 12 बॉल आता 25. आजच्या दिवसातील हा सेकंड राऊंडचा पहिला सामना. यानंतर दुसरे 4 संघ मात्र इथे खेळणार. त्यामधून एक संघ पुढे सरकेल. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे निर्धाव चेंडू टाकलाय तो कुशलने. 11 बॉल आता विजयासाठी दावा करायचे त्या 25. आणखी एक सामना इथे रंगतोय. अगोदरचाही सामना रंगला. चांदई आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना कानोरला तेव्हा दावा डिफेंड करायचे होते. आता कानोरला दावा बनवायचे. अकरा चेंडू 25 ची गरज. फुल टॉस बॉल. हो, चांगली फिल्डिंग, खरोखरच चांगली फिल्डिंग. आणि ते फलंदाज बाद होईल. पीडी रनआउटची विकेट. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. दर्शन धनावडे होता त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग केली ती दर्शनने. धावाही वाचवल्या आणि पीडीची विकेट देखील घेतली रनआउटची. आता थोडा अडचणीत सापडलाय कानोर बॉईज हा संघ. किती छान असं क्रीडांगण आहे. वादळ क्रिकेट संघ नसरापूरचे बरेच जे खेळाडू आहेत त्यांचं स्वप्न देखील आहे या क्रीडांगणावरती एक दर्जेदार रजनी स्पर्धा व्हावी. होईलच एक रजनी स्पर्धा होईल. जरा मार्चच्या पुढे घ्या, होळीच्या नंतर मग गर्दी बरोबर होते. लगीन सराईच्या अगोदर आणि मार्चच्या नंतर, कारण एक रजनी स्पर्धा येईल मला असं वाटतं कशेळेला या फेब्रुवारीच्या एंडला. सर्वात मोठी स्पर्धा येईल. ढवळेपाडा पण आले आणि जोविलीवाले पण आलेत बघा तिथे. तर कॅप्टन या टॉस साठी. आणि त्यानंतर सामना आहे तो लवजी आणि गावडे जांभिवली. हो, वेगवान चेंडू. 2 प्रमुख गोलंदाज यंगस्टर वापरले. आता महत्वाचं षटक कौशल गुरव टाकतोय. याला म्हणतात जबाबदारी घेणं. 10 बॉल 24 करायचे कानोर बॉईज संघाला. नकुल आणि त्याच्या साथीला तो प्रशांत. आघाडीचे फलंदाज तेजस, प्रज्योत, अक्षय, अंकित बाद झालेत. आणखी एक चेंडू निर्धाव कौशल गुरवने. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यानंतर असं प्रत्येकाला वाटलं, नसरापूरकरांना देखील वाटलं की कडाव संघ भागफुटला जातोय की काय. याला म्हणतात टीम वर्क. दुसरं षटक विक्रांतने टाकलं. फक्त एकच धाव दिली. 8 बॉल 24. भन्नाट गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला कौशल गुरव. आणि सहजरित्या 1 बाउन्स बॉल चाललाय तो मात्र सीमारेषा पार. महत्वाचा चौकार कानोर बॉईज टीम साठी. तर ढवळेपाडा टीम कॅप्टन आपण लवकर या, कारण आता जोविली संघाचा एक कर्णधार इथे उपस्थित होतोय. इक्वेशन 7 बॉल 20 पाहिजे. हा चौकार मात्र खेचला तो प्रशांतने. आणखी एक सामना रंगात आला. नकुल राऊत ते मात्र चौकार खेचला. 7 बॉल 20. या
भावेश गायकवाड सेफ हँड, फलंदाज बाद होईल तो नकुल राऊत. शेवटच्या चेंडूवरती कौशलने घेतलं विकेट. आता 6 बॉल 20 करायचे तर टॉस होईल. दोन्ही कॅप्टन आले. अक्षय बैकर, समीर मोहिते यांना विनंती आहे, जे नसरापूर क्रिकेट संघाचे खंदे समर्थक आहेत, कदाचित ते पुढच्या कालावधीमध्ये तुमचे कोच होऊन जातील. कोचच आहेत सध्या, माझी नजर बरोबर आहे. तो कोच यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. प्रेम हा फॉर्मात आहे. प्रेम ढवळेपाडाने टॉस जिंकलाय. मला वाटलं त्या भिंतीच्या पलीकडे 6 बॉल 20 करायचे आणि आता बॉलिंग मार्क वरती आलाय तो मनीष मिनमिने. मागच्या मॅच मध्ये 6 बॉल 16 करायचे होत्या. सामना फिरवला होता तो कानोर बॉयज टीमने. आता त्यांना या धावा करायचे 6 बॉल 20 मध्ये. शिवशक्ती कडाव आणि त्यांच्या विरोधात खेळत असणारा हा संघ कानोर बॉयज. आजच्या दिवसातील हा तिसरा संघ. 6 चेंडू 20 पाहिजे. बॉलिंग घेतले ढवळेपाडा टीमने. थँक्यू अक्षय बैकर. सहा बॉल 20. बॉलिंग मार्क वरती आलाय तो गोलंदाजीसाठी मनीष मिनमिने. स्ट्रायकिंग एंडला तो प्रशांत. अपेक्षा खूप आहेत दोन्ही समर्थकांना, अर्थात दोन्ही गावच्या समर्थकांना, की आपला गाव जिंकला पाहिजे, आपली टीम जिंकली पाहिजे. तो पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. झांजे सरांचा इशारा आला. व्हाईट बॉल. मस्त अंपायर आहेत, एकदम बरोबर डिसिजन देत आहेत. एकदम जुने अंपायर. 6 बॉल 19. कंपल्सरी चेसिंग. पुन्हा ऑप्शनच्या बाहेर चेंडू. व्हाईट बॉल. आता 3 षटकार 6 बॉल मध्ये. मागचा सामना 6 बॉल 16 पाहिजे होत्या. वैभव थेरने तो सामना आणला 1 बॉल 3 वर. 2 बॉल 3 पाहिजे होत्या. बीट झाला तो. 1 बॉल 3 आला. आता पाहूया हा सामना कुठपर्यंत जाऊन पोहोचेल. कान्होर विरोधात कडाव. क्लोज कीपिंग साठी कल्पेश पुढे आलाय. मनीष मागे. विशाल. हो चांगला बॉल. पाय यष्टीरक्षक क्लोज आल्यानंतर किती फायदा. अपील जोरदार. 5 बॉल आता 18 करायचे. मगाशी हाच प्रयत्न जयचा होता, परंतु बॉलरने टाकले फुल टॉस. आणि जेव्हा लेंथ बॉल असतील तर क्लोज विकेट किपरला अडवायला काय नाही, परंतु जेव्हा यॉर्कर बॉल येतात समोर ते कठीण काम असतं अडवणं. 5 बॉल 18 करायचे. हो अपील जोरदार. यशांच्या समोर सापडला प्रशांत. मनीषच्या खात्यात विकेट. आता 4 बॉल 18 ची गरज. पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्याच 3 चेंडूंमध्ये 10 होत्या. 10 टार्गेट कितीचं 38चं, म्हणजे चेंडू शिल्लक होते जवळ अगदी आपण पाहिले तर 22. 21 चेंडूंमध्ये धावा करायच्या होत्या त्या 28. 21 चेंडूंमध्ये 28. परंतु आपले ग्रामीण क्रिकेटर सगळेच, असं नाही कानोर, सर्वच क्रिकेटर सिंगल रन याचा पुरेपूर मात्र विसर पडलेला आहे. आता हा सामना 4 बॉल 18 वरती आला. ऑन साइडला फटका. 1 धाव इथे वेगाने घेतले. स्वतःकडे स्ट्राइक ठेवतोय जर्सी नंबर 7 कैलास राऊत. 3 चेंडू 17 पाहिजेत. ढवळेपाडा टीमने टॉस जिंकून फिल्डिंग घेतलेली आहे. जे हनुमान जोवेली संघाला विनंती आहे की आपण तयारीत राहा, तुमची बॅटिंग आहे. लेफ्टी बॅटर समोर आलाय लेफ्टी बॉलरच्या विरोधात. आता मजा येईल. तीन बॉल 17.
हो मागे आला हा चेंडू आणि आता हा सामना पुरता खिशात घातलाय तो अभिज्ञान आर्विका 11 शिवशक्ती कडाव संघाने. 38चा पाठलाग करत असताना पहिल्या 3 चेंडू मध्ये 10 होत्या. 21 बॉल मध्ये 28 करायच्या होत्या परंतु हा सामना 2 बॉल 17 वरती आला. आता ऑन साइडला स्ट्रोक स्क्वेअर लेगला षटकार लेफ्टी बॅटरच्या बॅटमधून. आता एक चेंडू 11ची गरज. प्रयत्न तर करावेच लागतील. एखादा चमत्कार गोलंदाजाने केला तर कानोर बॉयज येईल या मॅच मध्ये. एक चेंडू 11ची गरज आणि हा सामना जिंकला अभिज्ञान आर्विका 11. रोहितजी पालकर अनिकेतजी देवघरे यांनी पुरस्कृत केलेला शिवशक्ती कडाव संघ जाऊन पोहोचलाय क्वालिफायर मॅच मध्ये. अभिनंदन. आणि या मॅचचा हिरो ठरलाय विक्रांत उंबरकर. विक्रांत उंबरकर ज्याने 1 धाव देत 2 विकेट घेतल्या. यंग टॅलेंट कामी आलंय. यानंतर अद्यापही 4 मॅचेस बाकी आहेत. सो अभिनंदन कडाव टीम. जानवान जोवेली संघाला विनंती आहे प्रेम की आपण त्वरित संपर्क साधा आणि सलामीची जोडी पाठवा. आपण